पहिली ही सुरुवातच आहे की तुम्ही ना महिलांना आम्हाला कुणाला हलक्यात घेऊ नका. तुमची कॉलर पकडणं किंवा तुम्हाला बोलणं किंवा तुम्हाला दोन ठेवून देणं याच्या मागे तुमचं वागणं आहे. आणि म्हणून मी हे करते. म्हणजे ते बोलताना 10 वेळा विचार करतात की हिच्याशी काय बोलायचं आणि मला ते आवडतं. हे रुपाली चाकणकर वगैरे सगळे नंतर. ह्याच्यावरती ज्या वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याची जरा कुणकुण लागली, त्यांनी मागच्या 2-3 महिन्यांपासून त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली होती. त्या खरातमध्ये तर अजून बरीच खरात येणं बाकी आहे इन्फॉर्मेशनची. ह्या ज्या अशा उघड्या नागड्या बायका फिरतात, ज्याने ही सगळी समाजातली मुलं माणसं चेकाळली जातात, त्याच्या विक्टीम माझ्या मुलीसारख्या मुली होतात. म्हणून यावर तुम्ही बोललं पाहिजे. ज्या वेळेला मी त्या राठोडची केस लढत होते, त्याच्या विरुद्ध मी बोलत होते, एक फोटो मॉर्फ केला आणि तो सगळीकडे व्हायरल केला. सांगा मला, मी कोणासाठी लढायचं नाही. काकांनी मला फोन केला होता, मला आठवतंय आज पण. आणि ते म्हणाले होते की म्हणून चित्रा, आपल्या घरातले कोणी पोरीबाळी राजकारणात जात नाही, कारण हे असं घाण आहे. यामुळे काय होतंय की मीच नाही, राजकारणामध्ये हजारो महिला काम करतात, तर प्रत्येकीला याच्यातनं जावं लागतं. कदाचित जर हे असंच चालू राहिलं घाणेरडपणा, तर काय होईल की ज्या पुढच्या नवीन येणाऱ्या पोरी आहेत ना, त्या धजावणार नाहीत ना. आणि आत्तापर्यंत परवलीचे शब्द आहेत. कुठले? महिला सक्षमीकरण, महिला सशक्तीकरण. का नाही झालं? तुम्ही विचार करा, बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार नसता दिला तर आम्हाला कोणी विचारलं? जेव्हा की अमेरिकेत झगडावं लागलं, अजून झगडावं लागतं. राजकारणामध्ये महिलांचं स्थान आजपर्यंत फ्लॉवर पॉट सारखं नाही. आता पॉवर पॉट बनेल ती? नाही, मला नाही वाटत आहे. म्हणजे हा शब्द चुकीचा आहे. महिला काही फ्लॉवर पॉट वगैरे नाहीये. नाही, तसं समजलं गेलं का? नाही, मी महिला आहे म्हणून मला काही द्या असं सांगू नका. सामान्य घरातल्या महिलेला किती अवघड नाही, आहे सांगते ना राजकारणात मी. उभं अगदी कठीण आहे. हे सोपं नाही आहे. हे सोपं व्हावं याच्यासाठीच मोदीजींनी इनिशिएटिव्ह घेतलाय. मला दादांचा फोन आला की हे जे काही मी ऐकतोय खरं आहे का चित्राताई? मी म्हटलं हो दादा. दादा आहे ना, दादा म्हणजे आपण मोठ्या भावाला दादा म्हणतो. दादांनी मला विचारलं की तुम्ही देवेंद्रजीच्या थेट संपर्कात आहात की मध्ये कोणी आहे? कुठल्याही बाईला तुम्ही विचारा, बॅकबोन परिवार आहे. कारण मी किती कर्तबगार असेल आणि धाडसी असेल आणि अशी असेल आणि तशी असेल, घरून सपोर्ट नसेल ना तर आम्ही कोणीच काही नाही करू शकत. कुठे झालं तुमचं कॉलेज? मी मुंबईला होते. म्हणजे कमवा आणि शिका या भूमिकेतून मी माझं शिक्षण पूर्ण केलंय. हो, आमच्या सासूबाई पण आहेत. त्या एकदम अशा धोरणी होत्या, हुशार होत्या. जर सासूबाई नसत्या तर कदाचित मी राजकारणात आले पण नसते, कारण नवऱ्याला आवडत नव्हतं. त्यामुळे आज त्यांनी आजची चित्रा वाघ बघायला दोघंही जर आज अस्तित्वात असते तर मला खूप आनंद झाला असता. मंडळी, ज्यांच्या आवाजात जरब आहे, ज्यांच्या भूमिकेत धार आहे आणि महिलांच्या प्रती ज्यांच्या मनात एक अन्यायाविरुद्धचा अंगार आहे, आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राताई वाघ आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. ताई, खूप स्वागत आहे तुमचं. खूप मला बरं वाटलं की विलास बडेजी यांच्यासोबत आजची ही पॉडकास्ट होती आहे. न्यूज 18ने हे इनिशिएटिव्ह घेतलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. आणि विलास बडे एक असं व्यक्तिमत्व जे मी पाहते सगळ्या ठिकाणी, की खरोखर समाजामधली दुखती रग म्हणू आपण, की जे प्रश्न वर्षानुवर्ष दुर्लक्षित केले गेलेले आहेत, त्याच्यावर कधी आवाजच उठवला गेला नाही, तो न्यूज 18च्या माध्यमातून विलास बडे तुम्ही राज्याचा आवाज बनलात. खूप धन्यवाद, थँक्यू. राजकारणामध्ये महिलांचं स्थान आजपर्यंत फ्लॉवर पॉट सारखं नाही, आता पॉवर पॉट बनेल ती? नाही, मला नाही वाटत आहे. म्हणजे हा शब्द चुकीचा आहे. मी अजिबातच अग्री नाही करणार. महिला काही फ्लॉवर पॉट वगैरे नाहीये. पण समजलं गेलं नाही, मला तर माझ्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगेन, माझ्या बाबतीमध्ये अजिबात नो. इतरांचं मला माहीत नाही. पण मी तुम्हाला एवढं एक सांगेन की महिलेला सुद्धा, मी महिला आहे म्हणून मला काही द्या असं सांगू नका. मी काय म्हणते, आम्ही काय म्हणतो, आम्ही जेंडर इक्वालिटी मानतो. म्हणजे जितकी ताकद माझ्यात आहे, तुमच्यात आहे, तेवढी विलासजी माझ्यामध्ये पण आहे. तुम्ही जे करू शकता तेवढं मीही काम तुमच्या खांद्याला खांदा लावून करू शकते. अगदी. त्यामुळे मला कुठलं प्रिव्हिलेज नको आहे हे मानणारे, हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्यामुळे तुम्हीही, मी महिला आहे म्हणून मला देऊ नका. तुम्ही तुमचं कॅलिबर सिद्ध करा की माझं नाणं किती खणखणीत आहे. तुम्ही जी जबाबदारी टाकाल, चोख बजावणारी चित्रा वाघ आहे. तुम्हाला राजकारणात कधी यावं वाटलं आणि कधी आला? एंट्री कशी झाली तुमची राजकारणात? माझी काय झालं की आधीपासून मला सोशल आणि या गोष्टींची आवड होती. शाळेमध्ये सुद्धा मी जरा भाषणं करणं, जरा
असं सगळ्या याच्यामध्ये मी पुढे आक्रमक असायचे. होता तुम्ही हो, शाळेत, आधी पण कॉलेजमध्ये आधी पण एकदम म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये आम्ही पुढे होतो. त्यामुळे म्हणजे अगदी मारामाऱ्या करण्यापासून सगळं, की कसं कुठे वाटलं की हे काही चुकतंय म्हटल्यावरती आम्ही जाब विचारणाऱ्यांमध्ये सगळ्यात आधी चित्रा वाघ असायची त्याही वेळेला. कुठे झालं तुमचं कॉलेज? मी मुंबईला होते. बर, म्हणजे कमवा आणि शिका या भूमिकेतून मी माझं शिक्षण पूर्ण काय केलंय. सांगताय? हो, हा, असं लोकांना माहिती नसतं की यांचं बॅकग्राऊंड काय. मी हो, पण हो, फार हो. नाही, मलाही माहिती नाही. हा. प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेले आम्ही सगळेजण आहोत. त्याच्यामुळे जर शिकायचं असेल तर कमवणं गरजेचं होतं. त्यामुळे कमवा आणि शिका. मग आम्हाला ॲडमिशन कोण देणार? सिद्धार्थ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं मी सायन्सची स्टुडंट आहे. बरं. आणि अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं. माझं प्राथमिक शिक्षण वसईमध्ये झालेलं आहे. माझा जन्म वसईचा आहे. बरं. त्यामुळे तिथे आमची म्हणजे माझं बालपण तिथं गेलेलं आहे. पण फार कॉन्ट्रास्ट होतं की माझे मामा वाळकेश्वरला राहतात आणि आम्ही इथे राहायचो. तर तिथून माझा सगळा तो प्रवास आहे. तर अर्ध इथे अर्ध तिथे अशा पद्धतीने. आता जे आपलं मरीन लाईन्सचं जे हॉस्टेल होतं जे आता तोडलं, सावित्रीबाई फुले, मी तिथे सुद्धा राहिलेली आहे. बरं. त्यामुळे अशा विविध याच्यातून आम्ही राहिलेलो आहोत. आणि मग आता हे सगळं करत असताना समाजसेवेची आवड ही तर अर्थात होतीच. आणि मग एकदा असं झालं की लग्न झालं. लग्नानंतर माझ्या तर खानदानामध्ये सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी कोणी राजकारणात नाही आहे. बरं, संबंध पण नाही आहे काही. दूर दूरपर्यंत छे काहीच संबंध नाही आहे. हा. आणि मग त्यामुळे आमचे एक ओळखीचे होते, ते इलेक्शनला उभे होते. खरं तर राजकारणात येण्याचं कारण आमच्या सासूबाई पण आहेत. त्या एकदम अशा धोरणी होत्या, हा. हुशार होत्या. आणि त्यांना नेहमी असं वाटायचं की म्हणजे त्यांना काय माहिती नाही मला, पण असं वाटतं की त्यांनी सुनेतला स्पार्क ओळखला होता. आणि माझ्या मिस्टरांना मात्र, माझ्या नवऱ्याला अजिबात काही राजकारण वगैरे आवडत नव्हतं. हा. जर सासूबाई नसत्या तर कदाचित मी राजकारणात आले पण नसते, कारण नवऱ्याला आवडत नव्हतं. त्यामुळे पण त्यांनी परवानगी दिली नाही, तुम्हाला? आईच्या पुढे काही चालायचं नाही ना. दोन म्हणजे आई आणि बायको ह्या दोन्ही. बायकोचं तरी काही ठीक आहे, पण आमच्या आई एकदम अशा एकदम कडक आणि अतिशय धोरणी होत्या. हा. आता नाही आहेत त्या, पण मी आज त्यांच्यामुळे जी इथे इथपर्यंत आहे त्याच्या मागे त्यांचा मोठा आशीर्वाद आणि पाठिंबा सगळ्यात महत्त्वाचं. कारण घर सोडताना जेव्हा बाई जाते तेव्हा घरातली प्रमुख अर्थात सासूबाईच असते. आणि त्यांच्या परमिशनशिवाय, जरी समजा नवऱ्याने दिली असती परमिशन आणि त्यांनी नसती दिली तरी मला कठीण गेलं असतं. हो, हो. त्यामुळे त्यांचा पाठिंबा होता म्हणून राजकारणात आले. पहिला ब्रेक कोणी दिला? मग तेच तुम्हाला सांगते मी की आधी एक आमच्या ओळखीचे आहेत, ते उभे होते इलेक्शनला. आणि ते मग त्यांनी आमच्या सासूबाईंना जरा सांगितलं की तुम्ही चित्राला पाठवा ना माझ्यासोबत. महिलाच होत्या. माझं इलेक्शनचं कॅम्पेनिंग करायला. 97चं कॉर्पोरेशन होतं त्यावेळेला मुंबईमध्ये. बरं. शिवडी विधानसभा, वॉर्ड नंबर 36 तेव्हाचा. आत्ताचा 202 आहे, त्यावेळेचा 36 होता. त्या उभ्या होत्या. मग आमच्या सासूबाई मला म्हणाल्या की त्यांना मदत करायला पाहिजे आपल्याला, तर तू जा. मग मी त्यांच्यासोबत, माझ्यासाठी तर ते नवीन होतं, राजकारण नवीन होतं, पार्टी आणि हे सगळं. तर त्यामुळे मग तिथे कामाला सुरुवात केली. मग ते मेगाफोन हातात घ्यायचा की आता या तुम्हाला भेटायला येत आहेत, आमचं चिन्ह अमकं आहे, यांना निवडून द्या, असं मी ते मेगाफोन घेऊन बोलत जायचे. मागे सगळ्या महिला नाही कधी पत्रकं वाटत वगैरे, अशी माझी सुरुवात झाली. मग त्यावेळेला त्या परमिशन घ्याव्या लागायच्या पोलीस स्टेशनच्या, BMCच्या, की इथे आमची कॉर्नर सभा होणार आहे, इथे आमचं हे होणार आहे. मग ते माझ्याकडे आलं काम की ताई हे तू बघायचंस म्हणून. मग मी ते बघायला लागले. इलेक्शन झालं, त्या हरल्या. पण त्या हरल्यानंतर माझी एंट्री चालू झाली की ही बरं बोलते किंवा ही चांगलं लिहिते म्हणून लोक यायला लागली की आमचे हे छोटे छोटे प्रश्न आहेत. तुम्ही लिहिता पण? हो, लिहिते, म्हणजे बऱ्यापैकी लिहिते. पण आता हे लिहिणं म्हणजे कसं होतं की आमच्याकडे पाणी येत नाही किंवा बघा ना इथे ते कचराच उचलला जात नाही, ताई जरा द्या ना पत्र लिहून. मग त्यांना पत्र लिहून द्यायची मी. मग नंतर F साऊथ वॉर्ड होता तेव्हा, आताही तोच आहे. मग तिथे जरा चला ना ताई. मग आम्ही आमच्या आई म्हणायचे, म्हटलं आई काय मी काय बोलणार तिकडे जाऊन. त्या म्हटल्या जा गं, तुझ्या जाण्याने जर काय होत असेल, त्यांचे प्रश्न सुटत असतील तर काय हरकत आहे तुला जायला, आणि आपल्या इथे तर आहे जवळ, जा तू त्यांच्यासोबत. मग त्या सगळ्या बायांबरोबर मी जायचे. मग त्यांना सांगायला, नाही यांना पाणी, बरं मला काही माहीत नव्हतं बरं का कसं येतं आणि काय येतं, नाही यांना पाणी मिळालं पाहिजे, मला माहीत नाही का. अशी सुरुवात आहे. आणि मग त्याच्यानंतर 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन झाली. आणि मग मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची म्हणून मी म्हटलं मी फाउंडर मेंबर आहे राष्ट्रवादीची. 10 जून 1999 त्या ठिकाणी शिवाजी पार्कला मोठा मेळावा. त्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी का निवडली? काय झालं, सराउंडिंग तसं होतं. जे माझ्या ओळखीचे लोक परळमध्ये होते ते सगळेजण हे पवार साहेबांशी जोडलेले होते.
आणि मग त्याच्यामुळे जेव्हा काँग्रेसमधनं त्यांनी बाजूला व्हायचा विचार केला तेव्हा जे माझ्यासोबत तिथे होते त्यांनी मला सांगितलं की ताई आपल्याला साहेबांसोबत जायचं आहे. तर माझे कोरी पाटी होती, पाटी कोरी होती. आणि मग त्यामुळे ते म्हणले की नाही आपल्याला तिकडे जायचं आहे. बरं मी म्हटलं की एवढे सगळेजण जात आहेत, बरं सगळे ओळखीच आहेत. हो. आता मला तिथं जायचं म्हणजे अर्थात सासूबाई पुन्हा आहेतच की बाबा तुला कोणासोबत जायचं, यांच्यासोबत जायचं का यांच्यासोबत जायचं. नाही नाही तुला यांच्यासोबत गेले पाहिजे, ही चांगली माणसं आहेत. मग मी त्या चांगल्या माणसांसोबत तिकडे तिकडे अधिवेशनाला गेलो आणि त्या दिवसापासनं जी सुरुवात झाली म्हणजे मी अगदी तुम्हाला सांगते वॉर्डचं ऑफिस सांभाळतो की नाही आपण, तिथून माझी पदं आहेत. म्हणजे वॉर्डमध्ये मी काम केलं आधी, मग तालुक्यावरती काम केलं, मग मी जिल्ह्यावरती काम केलं. तुम्ही संघटनेत काम केलं? संघटनेमध्ये नाही, ऐका ना पुढे अजून संपला नाही प्रवास. मग राष्ट्रवादी मुंबई प्रदेशवर काम केलं, मग राष्ट्रवादीची महिला अध्यक्ष मुंबईची झाले, मग महाराष्ट्राची झाले. असा हा म्हणजे वॉर्ड पासून तर प्रदेशाच्या अध्यक्षापर्यंतचा माझा प्रवास आहे. आणि त्याच्यानंतर मग मी भारतीय जनता पार्टीमध्ये आले. वक्तृत्वाचा तुम्हाला खूप फायदा झाला आणि तुमच्यातल्या धाडसाचा. हा धाडस, त्याच्यासाठी माझ्या आईला पूर्ण मार्क दिले पाहिजे. त्यावेळेला मी 5वीला होते आणि मग मला माझ्या मामांकडे जायचं होतं. म्हणजे अगदी सुट्टी झाली, आज सुट्टी झाली की मी सकाळी वाळकेश्वरला जाणार हे ठरलेलं होतं. त्यामुळे मग माझी आई मला म्हणायची हे बघ प्रत्येक वेळेला काही मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही की तुझी शाळा संपली की तर तुला, मला बाकीचे पण जबाबदाऱ्या आहेत माझ्याकडे. पण नाही नाही मला जायचं आहे मामांकडे. मग तू एकटी जायचं. म्हटलं मी एकटी कशी जाणार? जायचं एकटी. म्हटलं अगं पण मला काय नाही, तू एकटी जा आणि तू जाऊ शकते. छानपैकी आपलं जायचं, तुला माहिती आहे ट्रेनमध्ये कुठे चढायचं, तुला माहिती आहे सीट असतात तिथे बसायचं. आपलं कुठे येतं, ग्रँट रोड नंतर चर्नी रोड येतं. त्यामुळे ग्रँट रोड आलं, बॉम्बे सेंट्रल आलं की अलर्ट हो की आता एक स्टेशन जाईल आणि मग पुढच्या स्टेशनला तुला उतरायचं आहे. तिथे उतरलं की बाहेर यायचं. समोर त्यावेळेला त्रिभुवनदास भीमजीचं शोरूम होतं, त्याच्यासमोर 106चा बसस्टॉप होता. तो 106चा बसस्टॉप आहे, तिथे बस पकडायची आणि थेट वाळकेश्वरला जायचं. आता मी इतके वर्ष लहानपणापासून आईबरोबर जातच होते, पण तेव्हा मी 5वीला होते आणि आई मला म्हणाली की तुला जायचं असेल तर तुला एकटीला प्रवास करावा लागेल, तुझी तयारी असेल. हो, आणि तुझी तयारी असेल तर तुझा, अदरवाईज मला जसं वेळ मिळेल तसं मी तुला घेऊन जाईन. मी म्हटलं नाही मला तर जायचं आहे. मग जा म्हणली एकटी तू. बरं त्यावेळेला फोनही नव्हते, माझ्या मामांकडे फोन होता पण वसईला आईकडे काही फोन नव्हता. मग मी एकटी गेले. अजिबात कुठली गाडी बिडी पाठवायची नाही, तिने बसनेच ती घरी येणार. माझे मामा हे फार मोठे म्हणजे त्यांचे ज्वेलरी शॉप्स वगैरे आहेत. तर त्यामुळे मग मी तिकडे एकटी गेले. 5वीला होते. आईने सांगितलं की ती बसने येणार घरी, इथूनही ती ट्रेनने येणार आणि तिथे उतरल्यावर बसने येणार. तिला कोणी आणायला घ्यायला काय कोणाला पाठवायचं नाही. माझ्या आईची देण आहे ही. 5वीपासनं मी एकटी वसई ते चर्नी रोड हा प्रवास करत आले. मला वाटतं ही कुठेतरी धाडसाची सुरुवात असेल. पण भिडणं एक गुण आहे, तुम्ही भिडायला घाबरत नाही, मग कोणीही असो. बघा ह्याच्यामध्ये पण एक आहे की हे भिडस्तपणा किंवा हे जे धाडस येतं, मीच नाही कुठल्याही महिलेमध्ये, जेव्हा त्याचं कारण जेन्युइन असतं. एखादं खोटं इंटेन्शन डोक्यामध्ये ठेवून तुमच्या वाणीला कधीच धार येऊ शकत नाही. तुम्ही कितीही म्हणजे तुम्ही कितीही खोटा आवाणा, पण तुमच्या मनामध्ये जोपर्यंत क्लिअर थॉट्स नाही आहेत एखाद्या विषयाबद्दल, तर तुम्ही त्या विषयावरती बोलू शकत नाही. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे जर आपले इंटेन्शन क्लिअर असेल तर ती जी धार आहे शब्दांना किंवा बोलण्यामध्ये, माझा हेतू शुद्ध आहे. हो, तुमची कॉलर पकडणं किंवा तुम्हाला बोलणं किंवा तुम्हाला 2 ठेवून देणं याच्या मागे तुमचं वागणं आहे आणि म्हणून मी हे करते आहे. ही एकदा आपल्या मनामधला जो हेतू आहे, जो इंटेन्शन आहे, ते जर शुद्ध असेल तर तुम्हाला हे धाडस आपोआप येतं असं मला वाटतं. अगदी बरोबर. पण राजकारणामध्ये बऱ्याचदा या सगळ्या गोष्टींचा एक प्रकारे तोटा पण होतो माणसाला. असं कधी त्याचा काही तोटा? असं कधी मला नाही झालं, माझ्याकडे असं कधी झालं नाही की ही खूप अग्रेसिव्ह आहे म्हणून. आधी तर लोक येतच नाहीत फार बोलायला. म्हणजे ते बोलताना 10 वेळा विचार करतात की हिच्याशी काय बोलायचं, आणि मला ते आवडतं. मलाही ते ये डर अच्छा आहे असं मी म्हणते. कारण उगाच काहीतरी फालतू बोललेलं ते चालणार नाही आहे. त्यामुळे माणसांनी म्हणजे माझी पहिली ही सुरुवातच आहे की तुम्ही ना महिलांना, आम्हाला कुणाला हलक्यात घेऊ नका. राजकारणात घेतलं जातं
बऱ्याचदा काही ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा म्हटलं की हे तुमच्या बाजूनी पण असतं. व्यक्ती परत्वे आहे ते हां, तुमचं तुमचा म्हणणं. व्यवहार कसा आहे, तुमची भूमिका काय आहे. आजपर्यंत मला म्हणजे खरं सांगायचं तर तुम्हाला सांगते मी की तो जो संजय राठोडच्या विरोधातला माझा लढा होता. हम्म. त्याच्यानंतर आता त्या पुन्हा राजकारणात नाही जाते मी, पण थोडक्यात मी सांगतेय की कसं सपोर्ट होतो. हा. की त्याच्यामध्ये त्यावेळेला आम्ही सरकारमध्ये नव्हतो, मग आम्ही सरकारमध्ये आलो. ज्यावेळेला हा लढा माझा चालू होता तेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो हम्म. आणि माझ्याकडे जे जे काही होतं ते मी जोरदार एकदम लावलं. अर्थात त्याला मला भोगावं खूप लागलं, माझ्यापेक्षा माझ्या परिवाराला जास्त भोगावं लागलं, याचं मला वाईट वाटलं. म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्याच्या पद्धतीने त्रास दिला गेला माझ्या परिवाराला, मी कधी विसरणार नाही ते. आणि त्याच्यानंतर आम्ही सत्तेमध्ये आलो. मग त्याला ती क्लीन चिट दिली, मग ती कुणी दिली, काय दिली, पुन्हा कॉन्ट्रोवर्सीचा विषय. परंतु काही असू दे, कुठल्या कारणाने तो परत एकदा मंत्री झाला. हम्म. तेव्हा आम्ही सत्तेमध्ये होतो. त्यावेळेला मी म्हटलं की आता मी काय करणार. तर मी कोर्टामध्ये जी आहे ती केस दाखल केली, चित्रा किशोर वाघ वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. तेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो, देवेंद्रजी आमचे नेता. पण त्यांनी मला कधी हे नाही सांगितलं की चित्राताई नाही नाही आता आपण सरकारमध्ये आणि तुम्ही अशा पद्धतीने करू शकत नाही, नाही बोलले ते मला. माझी पार्टी त्यावेळेला बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष होते. कारण तो तुमचा वैयक्तिक निर्णय होता. हो, तुमची पण लढाई मी- होती, पण वैयक्तिक मी- लढाई घेतली हो, होती पण तुम्ही मी पक्षाची पदाधिकारी होते. म्हणजे मी अशी तशी पदाधिकारी नव्हते, मी महिला विंगची प्रमुख होते. ती. हो. पण मला कधी बावनकुळे साहेबांनी पण असं सांगितलं नाही की चित्राताई तुम्ही केस मागे घ्या. माझ्या पक्षाच्या वरिष्ठ एकाही नेत्याने मला सांगितलं नाही की तुम्ही ही लढाई लढायची नाही. मी लढले माझी लढाई. मला माझ्या पार्टीने कधी असं नाही सांगितलं की हे तुम्ही चुकीचं करताय, आता ते आपल्याकडे आहेत, आता आपण एकत्र आहोत आणि मग आता ते मंत्री आहेत आणि तुम्ही लढू नका. कधीच नाही सांगितलं. तुमची लढाई तुम्ही लढली पाहिजे. आणि मी लढले. फक्त कोर्टामध्ये तिचे वडील येऊन जेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या अजून 3 मुली आहेत, कृपया ही केस बंद करा, तेव्हा जज साहेबांनी हा घेतलेला निर्णय आहे आणि ती केस बंद झाली. पण मी जे त्यात आपला विषय मुळात हा होता की याचं नको रे बाबा किंवा काय पार्टीकडनं सपोर्ट, पूर्ण सपोर्ट. मला कोणी विरोध नाही केला, कारण माझं इंटेन्शन क्लिअर होतं, माझी भूमिका स्पष्ट होती. तुम्ही सोशल मीडियाबद्दल बोललात. आजचा हा सोशल मीडिया खूप शक्तिशाली बनलेला आहे. पण तो शक्तिशाली बनलेला असताना बऱ्याचदा त्याचे चटकेसुद्धा बसतात. आणि आम्ही बघितलं आहे की तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात या सोशल मीडियावरून ट्रोल करण्यात आलं. अशी कुठली एक गोष्ट आहे जी तुम्हाला खूप आत वेदना देऊन गेली? 2 गोष्टी आहेत अशा. 2 गोष्टी आहेत. कसं आहे की मी राजकारणामध्ये आहे. हम्म. मी भूमिका मांडते. तर मला असं वाटतं की तुम्ही माझ्या भूमिकेशी सहमत असालच, असं काही माझा आग्रह नाही आहे. कुणाला माझी मतं पटतील, कुणाला नाही डिफरन्सेस असू पटणार. शकतात. हम्म. पण त्याच्यावरती तात्विक तुम्ही बोलू शकता. अतिशय खालच्या पातळीची टोळधाड एक ज्या पद्धतीने केली जाते. माझा मुलगा आधी लहान होता तेव्हा तो फार अस्वस्थ व्हायचा. तो मला म्हणायचा, मम्मा ही कोण लोक आहेत सगळी, हे काय लिहितात, हे तुला त्यांना माहिती पण नाही आहेस, तू कोण आहेस, तू काय आहेस, हे कसं लिहू शकतात काही. लहान होता तेव्हा तो डिस्टर्ब व्हायचा हम्म. की माझ्या आईबद्दल हे असं लिहिलं जातं आहे. मग मी त्याला समजवलं, म्हटलं बाळा हे जे वर मी बोलते ना हे तुझ्यासाठी आहे, हे खालचं तुझ्यासाठी नाही आहे. तेव्हा त्याची तेवढी परिपक्वता नव्हती की मी त्याला त्या एजला काही शिकवू शकेन. नंतर तो जसा मोठा झाला तसतसं त्याला आता लक्षात आलं आहे की हे काय आहे. 2 गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या की ज्या वेळेला मी त्या राठोडची केस लढत होते, त्याच्याविरुद्ध मी बोलत होते, एक फोटो मॉर्फ केला आणि माझ्या नवऱ्याचा आणि माझा फोटो होता तो, आणि त्या फोटोच्या जागेवरती त्याचा चेहरा लावला आणि तो सगळीकडे व्हायरल केला. मला इतका म्हणजे म्हणजे विकृतपेक्षा पण आणखीन कुठला वाईट शब्द असेल ना, तो असेल तो. ते इतकं लागलं इथे. माझे काका आहेत आणि म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी झाल्या. तर आमच्या घरात कोणी राजकारणात आहेत, मला आता बाबा पण नाही आहेत, त्यावेळेला माझे पप्पा नव्हते. काकांनी मला फोन केला होता, मला आठवतं आहे आज पण. आणि ते म्हणाले होते की म्हणून आपल्या पोरीबाळी राजकारणात जात नाही चित्रा. हे शब्द होते त्यांचे, मला आजही आठवतात.
म्हणून चित्रा, आपल्या घरातले कोणी पोरीबाळी राजकारणात जात नाही, कारण हे असं घाण आहे. मी त्याही वेळेला त्यांना सांगितलं होतं. मी अण्णा म्हणतो आम्ही त्यांना, म्हटलं अण्णा असं नाही आहे, ही लढाई आहे अण्णा, आणि ही जी लोकं आहेत ना, ही सगळी विकृत लोकं आहेत. मी चांगल्या कारणासाठी लढती आहे. मग त्यांना मी हे सगळं समजवलं. पण ते म्हणले तरी पण बाळा, हे म्हणजे आमच्याकडे अजूनही जावयावरती मुलीपेक्षा जास्त जीव असतो. त्यामुळे मग ते मला म्हणले, हे असं जावयांचं फोटोचं हे असं सगळं करून हे व्हायरल होणं चित्रा, हे काय चांगलं नाही, असं माझे काका त्यावेळेला म्हणाले होते. हा एक प्रसंग होता. तेव्हा आमच्या घरामध्ये जरा थोडंसं वातावरण, आणि तो इतका व्हायरल झाला, व्हायरल करून त्याच्यावरती इतके घाणेरडं लिहिलं गेलं, त्याचे कॅप्शन पण इतके भयानक होते. ती कुठलीच बाई म्हणजे ते सहन नाही करू शकणार. त्याच्यानंतर दुसरा एक प्रसंग असा होता की त्या उर्फी जावेदच्या कपड्यांवरती मी बोलले होते. हो. तो एक प्रसंग असा होता. आणि माझं काय म्हणणं आहे की तुम्ही 4 भिंतीच्या आत काय करता तो तुमचा प्रश्न आहे, परंतु जेव्हा तुम्ही पब्लिक ठिकाणी असता, सार्वजनिक ठिकाणी असता, तेव्हा तुम्हाला काहीतरी बंधनं स्वतःला नको घालायला. बरं, परत एकदा या विषयाकडे मी येते की ही बाई कोण मला माहीत नाही. माझा या इंडस्ट्रीशी काही संबंध नाही आहे. म्हणजे 1-2 जण असतील ज्यांना मी ओळखते नावाने, बाकी माझा या इंडस्ट्रीशी काही संबंध नाही. एका बाईचा मला सतत फोन येत होता, विलासजी, आणि मला बोलायचं. मी तिला म्हणायचे तुम्ही मेसेज करा. तर तिने एकदा, मी अशी रात्री टूरवरनं आले आणि माझा झोपायच्या आधी एक आहे, किती पण वाजता येऊ दे, काय कोणाचे मेसेजेस वगैरे राहिले असतील रिप्लाय करणं किंवा पाहणं, हे बघून मग झोपायचं. तर मी बघतच होते आणि तिचा फोन आला. असे 2:30-2:45 झाले असतील. तर मी म्हटलं काय एवढं अर्जंट आहे. तिला फोन, मी ओरडले तिला. मी म्हटलं काय, म्हटलं तुम्हाला मी सांगते तुम्ही मेसेज करा, तुम्ही काय करताय. तिने मला मेसेज केला, तुम्ही काय फक्त हाय प्रोफाईल केस बघणार आहात का, मी तुम्हाला इतके दिवस झाले फॉलोअप करते. तर मला एकदम शॉक झालं, मला संतापच आला की असं आम्ही नाहीच करत आहोत, कसं काय असं ब्लेम करू शकते. मग तिने मला सांगितलं व्हॉट्सॲप बघा मी तुम्हाला काय पाठवलं आहे. तर तिने व्हॉट्सॲप पाठवलं. तर त्या व्हॉट्सॲपमध्ये एक बाई कपडे आहेत का नाहीत अशा परिस्थितीमध्ये अंधेरीच्या रोडवरनं चालताना दिसत होती. गाडीतून उतरली, तिचे बॉडीगार्ड आजूबाजूला आहेत आणि ती अशी चालली आहे रस्त्यावरती, आणि अशी चेकाळलेली मुलं असतात की नाही, चेकाळलेली, त्यांच्या चेहऱ्यांवरनं दिसतंय. ते तिच्या मागे मागे जात होते, काय सेल्फी काढत होते, आणि त्या बाईच्या अंगावर कपडे आहेत की नाहीत. तर मी आता हे बघितल्यावर मला वाटलं ही बाई NGOची कोणी आहे का. तिला कॉल केला, म्हटलं ताई तुम्ही कुठल्या NGOमधून बोलताय का. ती म्हणली नाही. म्हटलं तुमची काही कुठली संस्था आहे का, हे कशासाठी मला पाठवलं आहे. तर ती म्हणली की माझी संस्था नाही आहे आणि माझं कुठलं काही सामाजिक वगैरे मी काही काम करत नाही. म्हटलं मग हे मला का पाठवलं. आणि हे बघत असताना माझा मुलगा आला की तू हे काय बघते, हे घाण आहे फार. मग त्याने मला माहिती दिली की ही कोण आहे आणि काय आहे ती अशी माहिती. बाबा हे मम्मा, हे तू काय बघते या बाईचं, हे काय असं असं आहे म्हणून त्याने मला सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी त्या बाईचा मला पुन्हा फोन आला. ती मला म्हटली हे बघा, हे तुम्हाला पाठवण्याचं कारण हे आहे की कुणीतरी यावर बोललं पाहिजे. म्हटलं काय बोललं, तरी पण मला काही कळलं नाही बरं का. मग ती मला म्हणाली की मला तुमच्याकडनं कुठली शासकीय मदत नको आहे, मला तुमच्याकडनं कुठले बेनिफिट नको आहे. मी अतिशय चांगल्या घरातली बाई आहे, माझा संसार आहे, माझी 9 वर्षाची मुलगी आहे जी शाळेमध्ये जाते, परंतु तिच्यावरती रेप झालेला आहे आणि अजून आम्ही त्या ट्रॉमातून बाहेर आलेलो नाही आहोत. मी तिची आई बोलते आहे. तर म्हटलं मला हे, ती म्हणते हेच मी तुम्हाला सांगते आहे की ह्या ज्या अशा उघड्या नागड्या बायका फिरतात, ज्याने ही सगळी समाजातली मुलं माणसं चेकाळली जातात, त्याच्या विक्टीम माझ्या मुलीसारख्या मुली होतात. म्हणून यावर तुम्ही बोललं पाहिजे. मला माहिती होतं माझ्यावरती टीका होणार आहे. मला माहिती आहे, मला त्याच्यानंतर कित्येक राज्यातल्या महान महान महिला नेत्यांनी उपदेशाचे डोस पाजले. संविधानात काय लिहिलं आहे, कुणाला काय वाटेल ते त्याने घालावं, काय करावं. मी म्हटलं तेच लिहिलं आहे ना की घालावं, काहीतरी घाल तर खरी, हेच तर मी म्हणते आहे. म्हणजे मला पार नोटीस वगैरे पाठवल्या होत्या. आणि त्यावेळेला म्हणजे तुम्हाला मी कारण सांगितलं की मी हा मुद्दा का घेतला. त्यावर मी बोलले, त्याच्यावरती केवढं गाजलं हे तुम्ही बघितलं. सगळ्या महिला नेत्या तुटून पडल्या होत्या माझ्यावरती, या राज्यातल्या मोठमोठ्या. नोटीस बिटीस मला पाठवल्या. तुटून पडत नाही, ऐका ना, सांगते तुम्हाला मी. पुढचाच मुद्दा आहे की माझ्या मुलाचा फोटो लावला हो तिच्यासोबत. सांगा मला, मी कोणासाठी लढायचं नाही. सोशल मीडियावरती माझ्या मुलाचे फोटो व्हायरल, त्याची किंमत मोजावी लागते. नाही, वाईट वाटलं ना मला वाईट वाटलं ना की आई काम करते.
आणि त्याची किंमत माझ्या नवऱ्याचे फोटो मॉर्फ करायचे, माझ्या मुलाचे फोटो व्हायरल करायचे. काय आहे? मी कशासाठी भांडतीये? मी ही विकृती थांबावी म्हणून वाढतीये, भांडत होते ना. एका आईचा मी आवाज ऐकला म्हणून मी भांडत होते ना. मग त्याची किंमत माझ्या मुलाचे फोटो व्हायरल करायचे. याच्याबद्दल काही कायदा होणं गरजेचं असं तुम्हाला नाही, वाटतं? 100%. अशा आता तर देवेंद्रजींनी केलेलंच आहे. तुम्ही बघितलं की ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती महिलांना वाईट पद्धतीने लिहिलं. आणि तुम्हाला सांगते मी, याच्यावरती कायदा आता देवेंद्रजी आणतातच आहेत. म्हणजे आत्ताच्या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती बोलणं पण झालंय. पण तुम्हाला मी सांगते, आपल्या कायद्यांमध्ये IT कायदा आपल्याकडे आहे, पण त्या IT कायद्याला दात नाही आहेत आणि नखं नाही आहेत. म्हणून देवेंद्रजींकडे आम्ही मागणी केली आहे की तुम्ही केंद्राला शिफारस करा. 2000चा IT ऍक्ट आहे आपला. आणि आता काय झालं, क्राईमचे स्वरूप पण बदलत चालले. आता लोकांना उचलून आणतात, ज्यांनी केली आहे त्यांना ठोकतात, ठाकतात आणि 4 दिवसांनी पाठवून देतात. आता ही विकृती आहे त्यांची. त्यामुळे त्यांना असा चांगला जरब बसला पाहिजे. मलाच नाही, येणार नाही तो, पुढच्या पिढीतल्या पोरी येणार नाहीत. ही इतकी टीका आणि इतकं घाण जे झालंय ना. पण तुम्हाला यामुळे काय होतंय की मीच नाही, राजकारणामध्ये हजारो महिला काम करतात. तर प्रत्येकीला याच्यातनं जावं लागतंय. ही लढाई फक्त माझ्या एकटीची नाही आहे. मला भीती आहे ही की कदाचित जर हे असंच चालू राहिलं घाणेरडपणा, तर काय होईल की ज्या पुढच्या नवीन येणाऱ्या पोरी आहेत ना, त्या धजावणार नाहीत ना. म्हणजे एका बाजूला आपण दार उघडं करतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र पुन्हा अशा प्रकारच्या आव्हानांना त्यांना सामोरं जावं. पण एक आहे की या सगळे जे ट्रोलर्स आहेत किंवा जे आमचे विरोधक आहेत, यांनी आम्हाला मजबूत पण तितकंच बनवलं. यांच्यामुळे आम्ही आणखीन मजबूत झालो ना. उत्तर देऊ शकतो, आम्ही यांना ठोकू शकतो चांगलं. आता तुम्ही कमेंट वगैरे वाचत नाही? मी बघतच नाही. मला माझं म्हणणं मांडायचं असतं आणि ते या विकृतांसाठी नाहीच आहे. अतिशय अतिशय घाण घाण घाण. म्हणजे कुठून असे शब्द सुचतात हे चांगले, हे जे शब्द घाणेरडे सुचतात की नाही. मी रोज स्वामींना प्रार्थना करते की बाबा यांना चांगले शब्द सुचव की यांच्या शब्दाने समाजात काहीतरी बदल होईल. पण ते एक हे झालं नकारात्मक. पण अशी तुमच्यावर कुणी टीका केली का? त्याच्यानंतर तुमच्या एक मीम केला असेल, हसू आलं असेल तुम्हाला असं? अरे खूप केलं ना. आता ते झालं होतं ना, काही क्रांती मोर्चा वगैरे जे झालं होतं ते, त्यावेळेला कुणीतरी माझी बाहुली बनवली होती. ती बाहुली नाचवली किंवा काय केलं. बघा, मला काय म्हणायचंय, सार्कॅझम असेल समजा, त्याच्यामध्ये गंमत असेल, असे कित्येक मीम बनतात. आता तर काय झालंय, नवीन AI चे काही फोटो आलेत. AI टेक्निकने फोटो बनवतात. मग ते नीट असं नीट बघितलं की अरे आता माझाच फोटो आहे. असे बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळे आता तर ती खरी गंमत वाटायला लागली आहे. नीट बघायचं म्हणजे असं त्या AIने असा मिळता जुळता चेहरा असतो. अर्थात ते काय आपण नसतोच, पण ते त्या पद्धतीने असे जरा चेहरे बनवतात काहीतरी, आणि मग काहीतरी त्याच्या खाली गमतीशीर लिहिलेलं असतं कधीतरी. ते सगळं व्हायरल होतं. ते कधीतरी बघितलं तर एक आपला काय म्हणतो आपण, लाईटली घेतो आणि सोडून देतो आम्ही. तुमची इमेज आहे कणखर, रोखठोक, एकदम धीट अशा प्रकारची. पण अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्याने तुम्ही हळव्या होता? नाही, असं कसं आहे बघा, तुम्हाला सांगते मी की मी बाई आहे ना, त्यामुळे मन आहे माझ्याकडे. मन तर प्रत्येकाकडे असतं, पण मी नेहमी असं सांगते की त्याच्यातली संवेदना मरू नये. आजही लोकांचं दुःख बघितल्यावर डोळ्यात पाणी यायलाच हवं, नाही तर मग आपण दगड होऊन जाऊ. आपण मशीन, चीड येते त्या गोष्टी. हो, मी मशीन नाही आहे आणि मी स्वतःला अजिबात मशीन बनवून पण घेत नाही. राजकारण करायला खूप जागा असतात, पण या नाही. महिलांसाठी काम करणं, मुलींसाठी काम करणं, मी बाय चॉईस माझा घेतलेला सब्जेक्ट आहे. असे राजकारणामध्ये मला खूप लोक म्हणतात, काय तुम्ही सारखं महिला 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 करत राहता, किती विषय आहेत त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही याच्यावर बोलत नाही, तुम्ही त्याच्यावर बोलत नाही. मी म्हटलं, अहो माझ्या जातीला माझी गरज आहे असं मला वाटतं. जात म्हणजे महिला आणि पुरुष, माझ्यासारख्या दोनच जाती आहेत. आजही माझ्या जातीला माझी गरज आहे आणि माझ्यासारख्या लाखो जणींची गरज आहे. ज्या वेळेला हे मला वाटेल ना की आता इथे काही आनंद आहे, त्यावेळेला मी दुसऱ्या विषयांचा विचार करेन. तर मला एका विषयाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे. मी खूप चांगल्या हेतूनं त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया तुमच्याकडून घेणार आहे. आत्ता राज्यामध्ये जे प्रकरण गाजत आहे, खरात प्रकरण, त्या प्रकरणामध्ये राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली
ते चाकणकर यांच्याबद्दल खूप टीका झाली, त्यांना राजीनामा द्यावा लागला. पण जेव्हा तुम्ही घटनात्मक पदावरती, संवैधानिक पदावरती असता, तेव्हा तुमची वैयक्तिक श्रद्धा आणि त्याच्या पलीकडे सामाजिक तुमची प्रतिमा ह्याचा मेळ कसा साधायला हवा आणि त्यात चुकल्या का? नाही बघा, कसं आहे की प्रत्येकाची कुठे ना कुठे श्रद्धा असते. जसं मी तुम्हाला म्हटलं की माझ्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज हे माझं निस्सीम आमचे गुरु आहेत. हम्म. आणि आम्ही त्यांची सेवा करतो, त्यांची पूजापाठ काय असेल ते आम्ही करतो. हा माझा वैयक्तिक विश्वास आहे. पण जेव्हा मी एका संविधानिक पदावरती जाते त्यावेळेला मला याचा समतोल कुठेतरी घालून घेतला पाहिजे. आता ज्या गोष्टी पुढे आल्या त्या धक्कादायक आहेत. ॲक्च्युली रुपाली तर माझ्याबरोबर ती काम करत होती. जेव्हा मी महाराष्ट्राची अध्यक्ष होती तेव्हा ती पुणे शहराची अध्यक्ष होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी इकडे आली, भारतीय जनता पार्टीमध्ये आली, तेव्हा ती प्रदेश अध्यक्ष झाली. आणि मला वाटतं त्याच्यानंतर काही दिवसांनी ती महिला आयोगावर आली. मी महिला आयोगावर पण काम केलेलं आहे. त्यामुळे हा जो काही सगळा प्रकार जो समोर आला आहे तो आता इतका, म्हणजे आपल्याला काय आपण त्याला म्हणू की ती स्वतःची श्रद्धा आणि ते संविधानिक पद हे कुठेतरी मिक्स झालं असं मला त्या ठिकाणी बोलावं लागेल. आता तिने त्याच्यामधून काय होतंय काय नाही तो आता SITच्या याचा भाग आहे. पण मी तिची एक स्टेटमेंट जी ऐकली त्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं आहे की ते तिच्या घराचेच गुरु होते, तिच्या घरातल्या सगळ्यांचे, मग तिच्या परिवाराचे. आणि म्हणून मग ती तिकडे जात होती किंवा काय असं तिने तिच्या त्या स्टेटमेंटमध्ये बोललेलं मी ऐकलेलं आहे. परंतु आपण संविधानिक पदावरती असताना, आपल्याला सगळं आपलं कामाचं स्वरूप माहिती असताना अशा पद्धतीने आपण कुठल्या बाबाचे पूजा करतो किंवा काय करतो किंवा आणखीन ज्या ज्या काही गोष्टी समोर येत आहेत हे लोकांना अपेक्षित नाही आहे. सार्वजनिकरित्या ते एक्सेप्ट होण्यासारखं नाही आहे. तुमची श्रद्धा तुमच्या घरामध्ये नक्की असावी. पण ज्या वेळेला ती पब्लिकमध्ये येतं, पब्लिक डोमेनमध्ये ज्या वेळेला येतं त्यावेळेला तुम्हाला प्रश्न विचारले जातात. कारण का विचारले जातात? कारण तुम्ही त्या खुर्चीवर आहात. तुम्ही जर त्या खुर्चीवर नसतात तर तुम्हाला कोणी विचारलं नसतं. पण तुम्ही त्या फार महत्त्वाच्या खुर्चीवर आहात म्हणून लोकांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारले. आता इन्क्वायरी वगैरे चालली आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे सगळं समोर येणार आहे. मला वाटतं तोपर्यंत आपल्याला थांबायला पाहिजे. पण तुम्ही फार आक्रमक झाला नाही त्या मुद्द्याबद्दल की कसं आहे बघा, सरकारमध्ये असल्यामुळे नाही आक्रमक. मला रुपाली चाकणकर ही काय टार्गेट नाही आहे माझी. नाही, टार्गेट म्हणून नाही आहे. म्हणजे तिच्यावरती बोलणं किंवा ती असं, तिने राजीनामा दिला, तिच्या पार्टीने तिचा राजीनामा घेतला, तिच्या दोन्ही पदांचा तिचा राजीनामा घेतला. आता तिच्यावरती बोलून तिने काय केलंय आणि तिने काय नाही केलंय हे करायला मी, माझ्यापेक्षा पोलीस यंत्रणा आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचा या प्रकरणामधला भाग आहे की हे रुपाली चाकणकर वगैरे सगळे नंतर, ह्याच्यावरती ज्या वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याची जरा कुणकुण लागली त्यांनी मागच्या 2-3 महिन्यांपासून त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली होती. म्हणजे हे आधीच कुणकुण लागली अर्थात. नाहीतर तुम्हाला काय वाटतं इतके दिवस हा जो आता जेलमध्ये आहे तो कसा काय येईल? एखादी घटना झाली आणि त्या चोराला पकडणं किंवा त्या आरोपीला पकडणं सोपं आहे, पण त्याला एव्हिडन्स गोळा करून त्याला शेवटापर्यंत नेणं याच्यासाठी तर पुरावे लागतात. याच्यासाठी विक्टिम्स पुढे आल्या, कशा पद्धतीने आता तुम्ही बघताय काय काय होतंय. तर याची पाळंमुळं खणायचं काम ज्या वेळेला देवेंद्रजींना हे कळलं, अख्खी टीम कामाला लागली होती, ज्याचा आपल्याला कुणालाच मागमूस नव्हता. तुम्हाला नव्हता? कुणालाच नव्हता. ओके. आणि ज्या वेळेला कळलं, ज्या वेळेला कारवाई सुरू झाली, त्यामुळे मला असं वाटतंय की ही जी काही अंधश्रद्धा, आता ते या खरात प्रकरणानंतर बरीच प्रकरणं पुढे आली आपण पाहतोय. या खरातला सुद्धा मी सांगते, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं नाही तुम्ही असं केलं मग याचं काय होणार, कोणाला सोडणार नाही देवेंद्रजी. जे कोणी देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला ओळखतं ते अगदी ठामपणे म्हणू शकतात की महिला मुलींच्या बाबतीमध्ये जर कोणी असेल तो किती पण मोठा असू दे, त्या खरातमध्ये तर अजून बरीच खरात येणं बाकी आहे इन्फॉर्मेशनची. ती जेव्हा येतील, सातपुतेताई मांडतील आपल्यासमोर, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने कळेल की याच्यामध्ये नक्की काय काय झाले. कोणाला सोडणार नाही. त्याच्यामागे बघा IT लागली, पोलीस लागले, SIT लागली, सगळे लागलेत. म्हणजे हे खरात प्रकरण पूर्णत्वाला नेईपर्यंत देवेंद्रजी अजिबात शांत बसणार नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या नेत्याने, या देशाच्या या राज्याच्या मुख्यमंत्र्याने या प्रकरणाची सुरुवात केली आहे. माझ्यासारखी कार्यकर्ता काय बोलणार?
आज एवढी तेजस्वी सातपुतेंसारखी अतिशय कर्तव्यक्षम कर्तबगार अशी IPS अधिकारी त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी आमच्याच सरकारने, आपल्या या राज्याच्या सरकारने स्वतः मुख्यमंत्र्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि आज खरातसारखा हरामखोर जेरबंद झाला. पोलिसांना पण त्यांचं काम करू देऊयात ना, हो. इन्व्हेस्टिगेशन करू देऊयात. SIT तपास करेल, पोलीस तपास करतील. त्यामुळे ज्यांना ज्यांना कुणाला काय काय म्हणायचं आहे ते म्हणतायत, पोलीस त्यांचं काम करतात. आणि शेवटी मला पूर्ण विश्वास आहे की जी काही सत्यता असेल ते घेऊन डिपार्टमेंट आपल्या सगळ्यांना सांगेल. आणि म्हणून मी काही बोलले नाही. परंतु मी नक्की महिलांना आवाहन केलं की ज्या कोणी पीडिता असतील त्यांनी नक्की पुढे यावं. हे माझ्यासाठी गरजेचं होतं, ते मी नक्की केलेलं आहे. मला पॉडकास्टच्या या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना काही वैयक्तिक प्रश्न विचारायचे. जर तुम्ही राजकारणात आला नसतात तर काय बनला असता? हां, पण तुम्हाला मी सांगते की मी ना फार लहानपणापासून इंडिपेंडंट आहे. हां. माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती कधी तू हेच केलं पाहिजे, तू तेच केलं पाहिजे असं कधी माझ्यावरती प्रेशर केलं नाही. नशिबाने नवराही फार चांगला मिळाला, सासूबाई खूप धोरणी मिळाल्या. पण मी असं सांगते की मी लहानपणापासूनच ठरवलं होतं की मी जे काही होईन ते त्या क्षेत्रामध्ये बेस्टच होईन. त्यामुळे मी कुठल्याही क्षेत्रामध्ये असते माझ्या आवडीच्या, तर मी तिथे माझ्या कामाचा ठसा नक्की उमटवला असता. असं कुठलंही क्षेत्र मला चालणार होतं, कारण काम करण्याची तयारी होती. काहीतरी वेगळं करावं ही माझी भूमिका होती. म्हणजे मी सांगते की मी आधी कन्स्ट्रक्शन करत होते, कन्स्ट्रक्शनची कंपनी होती माझी. हो. आणि वर्ल्ड बँकेचे 6 प्रोजेक्ट मी पूर्ण केलेत. काय सांगताय? हो. तुमचं एज्युकेशन काय? मी सायन्सची स्टुडंट आहे. हां. पण हां. मी कन्स्ट्रक्शनचं काम केलं. 6 वर्ल्ड बँकेचे प्रोजेक्ट मी बनवलेले आहेत. चारकोपला आणि मालवणीला. बरं. हे 6 प्रोजेक्ट आजही चित्रा वाघने बनवलेले तिकडे आहेत. तर मी जर राजकारणात नसते तर कदाचित मी कन्स्ट्रक्शन्समध्ये कुठेतरी पुढे गेले असते. अशी एक गोष्ट जी असं होत नाही कधी, पण भूतकाळात जाऊन बदलता आली असते. आता हे वैयक्तिकच विचारताय म्हणून मी सांगतेय की मी तुम्हाला म्हटलं की फार प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही वर आलोय. प्रचंड कष्ट घेतलेत, काम करायची तयारी होती. म्हणजे त्यावेळेला तर मी परळला राहायचे आणि मालवणीला आमच्या साईट्स चालायच्या. तर 134 नंबरची बस होती, 2 तास लागायचे पोचायला. पण मी तो बसने प्रवास करणं, मग नंतर मी गाडी घेतली. हळूहळू स्टेप बाय स्टेप जशी जशी कामं होत गेली तशी तशी परिस्थिती सुधारत गेली. आणि मग त्यावेळेला जे कष्ट करायचं, कारण मिस्टर माझे गव्हर्नमेंट सर्वंट होते, त्यामुळे माझ्यासोबत असं कोण नव्हतं. माझा आदित्य अगदीच लहान होता, माझ्याकडे कोणी मॅनपॉवर पण नव्हती. त्यामुळे सकाळी निघायचं आणि रात्री यायचं. इतकं सगळं मेहनतीने काम केलं. माझ्या सासूबाईंनी, माझ्या घरच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. तर आता भूतकाळात जाऊन जर असं बघायचं की ते खडतर दिवस माझ्या सासूबाईंनी पाहिलेत, माझ्या वडिलांनी पाहिलेत. आज त्यांनी आजची चित्रा वाघ बघायला, दोघंही जर आज अस्तित्वात असते तर मला खूप आनंद झाला असता. कारण आपण काय म्हणतो की आपलं सुख आणि समाधान आपल्या पेरेंट्सपेक्षा जास्त आणखीन कोणी, कारण ते निर्मळ असतं, त्याच्यामध्ये काही भावना नसतं, हे काही अपेक्षा नसतात. तर त्याच्यासाठी म्हणजे मला जसं तुम्ही विचारलं की भूतकाळात गेल्यावर काय बदललेल असं तुम्हाला वाटलं, तर आज माझे वडील आणि माझ्या सासूबाई हे दोघंही माझे फार असे, त्यांच्याकडे बघून मी अगदी कणखरपणे उभी राहिली आहे. तर ते दोघंही आज जर असते ना तर मला वाटतं आयुष्यातलं सगळं सुख मला मिळालं असतं. क्या बात आहे. आज तुम्ही अनेकांचा आधार आहात, तुम्ही कणखर आहात, पण तुमचा बॅकबोन कोण? बघा, माझाच नाही, अख्ख्या कुठल्याही बाईला तुम्ही विचारा, बॅकबोन परिवार आहे. कारण मी किती कर्तबगार असेल आणि धाडसी असेल आणि अशी असेल आणि तशी असेल, घरून सपोर्ट नसेल ना तर आम्ही कोणीच काही नाही करू शकत. आणि त्यामुळे घरचे जे आमचे आहेत, कारण हे जे तुम्हाला सगळं दिसतंय हे ऑनस्क्रीन दिसतंय की छान आणि जे तुम्ही आम्हाला दाखवता नेहमी, पण त्याच्या मागची जी भूमिका आहे तारेवरची कसरत जी ती कुटुंब आणि अर्थात आमच्या राजकारण नवऱ्याची. सांभाळताना. आम्ही त्यांना वेळ नाही देऊ शकत, फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही. बरेच असे प्रसंग असतात की त्यांना असं वाटतं की हिनी घरी असायला पाहिजे पण आम्ही घरी नसतो. असे बरेच सॅक्रिफाईस जे आहेत ती मुलं करतात, पती करतो, घरातले इतर सदस्य करतात. त्यामुळे मीच नाही, कुठल्या पण राजकारणातल्या समाजकारणातल्या स्त्रीला म्हणाल तुझा बॅकबोन कोण, तर तुम्हाला 99% उत्तर आमचा परिवार. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीशी कोण असतं?
तिचा नेता असतो, तिचा मेंटॉर असतो, मग तो पुरुष असेल किंवा ती महिला असेल. ते असे नेते असतात ज्यांचा आपल्या कॅपेबिलिटीवर विश्वास असतो. आणि मला अभिमान आहे की राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजींनी माझ्यावर विश्वास ठेवला. पवारसाहेबांनी ठेवला होता. पवारसाहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्यावरती मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विश्वास ठेवला आणि त्यांनी आम्हाला संधी दिली. संधी दिल्यानंतर त्याचं सोनं करणं आमच्या हातामध्ये आहे. बरोबर. आणि त्या संधीचं सोनं आम्ही केलं. म्हणून मला असं वाटतं की महिलांच्या शक्तीवरती विश्वास ठेवणारे नेते आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं पुरुष आहे. म्हणजे मला खूप आनंद आहे की आज देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला सुजाता सौनिक यांना संधी दिली. आता तुम्ही बघाल आपल्या शोमिता विश्वास फॉरेस्टला आहेत, आयुक्त झाले आता, आयुक्त आहेत. अश्विनी भिडे 160 वर्षाची मुंबई महानगरपालिकेचा इतिहास पहिली आयुक्त अश्विनी भिडे त्या ठिकाणी दिली. रश्मी शुक्लांसारख्या DGP झाल्या. ही मातृशक्तीवरती, महिला शक्तीवर दाखवलेला विश्वासच आहे ना. तुम्ही आता बघा, मला आठवतंय मुंबई महानगरपालिकेवर ज्यावेळेला आयुक्त द्यायचे होते तेव्हा खूप IAS अधिकाऱ्यांची नावं येत होती. हे या बॅचचे, ते त्या बॅचचे, त्यांनी इथं काम केलंय, त्यांनी तिथं काम केलंय. पण तुम्हाला खरं सांगू का, इथून असं कुठेतरी वाटत होतं की देवेंद्रजींना कुठल्या तरी ताईला संधी देतील. आणि अशा जबरदस्त अशा आपल्या ज्यांना मॅट्रो वुमन आपण म्हणू, आता त्याच्यामध्ये पण, याच्यामध्ये मला विरोध नाही म्हणायचा आहे, पण मी सांगते की एका वेळेला अश्विनीताईंना बाजूला करण्यात आलं होतं आणि त्याच अश्विनीताईंना आमच्या देवेंद्रजींनी पुढे आणलं. मेट्रोचं काम तर त्यांनी उत्तम केलंच केलं, पण मुंबई महानगरपालिका सुद्धा चांगल्या पद्धतीने चालवतील असे पुरुष नेते हे आमच्या पाठीशी आहेत, ज्यांचा आमच्या शक्तीवरती विश्वास आहे. मोदीजी ज्यांचा आमच्या शक्तीवरती विश्वास आहे आणि म्हणून 33% आरक्षण त्या ठिकाणी मिळतंय. पण ताई, राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की कधीच कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो. पण राजकारणात असे कोण मित्र आहेत जे तुम्हाला वाटतं की नाही हे खरे मित्र आहे? तुम्हाला मी सांगते की आता आम्ही सगळे एका पक्षात होतो, आता वेगळ्या वेगळ्या. आता सचिन भाऊ आहेत, सचिन भाऊ आणि मी, आम्ही किती वर्ष एकत्र काम केलंय. त्याच्यानंतर आज पक्ष बदलला तरी हो, नाही, आमचे संबंध फार चांगले आहेत, अतिशय चांगले संबंध आहेत. म्हणजे अतिशय चांगले संबंध आहेत. आणि असे कित्येक मला नेते सांगता येतील की आता ते आमच्या सोबत नाही आहेत, ते वेगळ्या पक्षामध्ये आहेत, पण आम्ही एकत्र काम केलं, आम्ही एकमेकांना फार चांगल्या ओळखतो. आता किशोरीताई पेडणेकर आहेत, म्हणजे त्या आधीपासूनच विरोधी पक्षामध्ये होत्या, पण मला आधीपासून त्या आवडायच्या. आज मी, म्हणजे मला आठवतं की मला जसे 28 वर्ष झाले तसं ताईंनाही झाले असतील, पण ती त्यांची भूमिका, त्यांची ती कार्यपद्धती, त्यांचं ते चळवळ, त्यांचं बोलणं, त्यांचं, तर आम्ही एकमेकींना आधीपासून पाहतोय. त्यामुळे त्यांचंही असं आपण म्हणतो ना की आपण एक मैत्री म्हणतो, एक आदर म्हणतो. ठीक आहे, त्यांच्या ज्या वेळेला असा एखादा मुद्दा येतो त्यावेळेला त्या त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडते. त्यांनी माझ्यावर टीका केली आहे का? 100% केली आहे. मी त्यांच्यावर केली आहे का? 100% केली आहे. पण ते काय आम्ही असे वैयक्तिक कुणाचे हेवेदावे नाही काढलेत. त्यांनी त्यांची भूमिका मांडली, मी माझी भूमिका मांडली. पण आज पण कुठेही भेटलो तरी एकदम म्हणजे असं की आम्ही किती जुन्या मैत्रिणी आहोत. दादांसोबतचं तुमचं नातं कसं? अरे दादा म्हणजे दादाच आहेत ना. दादा, अजितदादांबरोबरचं माझं नातं फारच चांगलं होतं आणि नेते होते आमचे, आम्ही एकत्र काम केलं आहे. आणि मला आठवतं आहे की ज्या वेळेला मी पार्टी सोडली त्यावेळेला मला खूप नेत्यांचे फोन येत होते, पण मला कोणाशी बोलायचीच इच्छा नव्हती. मला दादांचा फोन आला की हे जे काही मी ऐकतोय खरं आहे का चित्राताई? मी म्हटलं हो दादा, मी आता, आणि मी त्यावेळेला साहेबांकडेच चाललेले आहे. म्हटलं मी साहेबांकडेच चालली आहे, साहेबांच्या हातामध्ये रेजिग्नेशन द्यायला चालली आहे म्हटलं. त्यावेळेला दादा मला म्हणले की मी काय तुम्हाला मदत नाही करू शकलो, मला परिस्थिती माहिती आहे. पण त्यांनी मला हे आवर्जून विचारलं. बघा हे कसं असतं, एक दादा आहे ना, दादा म्हणजे आपण मोठ्या भावाला दादा म्हणतो. दादांनी मला विचारलं की तुम्ही देवेंद्रजीच्या थेट संपर्कात आहात की मध्ये कोणी आहे? हा दादांचा प्रश्न होता. काळजी होती. मी म्हटलं नाही दादा, मी थेट संपर्कामध्ये आहे आणि मला वाटतं 2 दिवसांनी 30 तारखेला प्रवेश होणार होता. तर दादा माझा ठीक आहे ताई, तुम्हाला खूप शुभेच्छा. हे माझं पक्ष सोडताना झालेलं दादांचं आणि माझं वाक्य. त्याच्यानंतर मी भारतीय जनता पार्टीत आले, कित्येंदा भेटलो, दादा नमस्कार. सरकारमध्ये एकत्र आल्यावर मग त्यांचं काय? खूप छान. म्हणजे आमचा गांधी हॉस्पिटलचा एक प्रश्न होता. बऱ्याच वर्षाची ग्रॅज्युएटी वगैरे थांबलेली होती. 15-20 वर्षाचा प्रलंबित प्रश्न होता. दादा फायनान्स मिनिस्टर होते. मग त्यांच्याकडे मी गेले, काय घेऊन आला ताई? म्हटलं असं असेल. लगेच म्हणाले कशाला आपण थांबवतोय. लगेच त्यांची ती कामाची स्टाईल होती. लगेच समोर फोन लावला, चित्राताई येत आहेत, हे असं आहे आणि ते बघून तुम्ही त्यांना सांगायचं आहे. आणि तुम्हाला सांगते की फॉलोअप घ्यावाच लागला. आणि त्यानंतर 1 महिन्यामध्ये ते कामही झालं. दादांची आणि माझं शेवटचं बोलणं तुम्हाला मी सांगते, हिवाळी अधिवेशन होतं
आणि जयचं लग्न ठरलं होतं. हम्म. तर त्यावेळेला की लग्नाहून आले होते असं काहीतरी होतं आणि मी जेवणाच्या इथून बाहेर येताना दादा आणि सगळे असे जात होते. तर मी आवाज दिला, दादा. दादा म्हणले, हा ताई बोला, असं मागे वळून म्हटलं छान झालं लग्न आणि आता आमचे दादा सासरे झाले. इतकं इतकं गोड हसले त्यावेळेला. धन्यवाद धन्यवाद म्हणत ते निघून गेले. एवढंच माझं त्यांचं ते शेवटचं होतं. आणि त्याच्यानंतर अजून एक आठवण, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात फोन आला. माझा फेब्रुवारीमध्ये वाढदिवस असतो. त्यांच्या ऑफिसमधनं फोन आला की अरे तुमची हीच बर्थ डेट आहे ना. तर मी म्हटलं हो. म्हटलं कशासाठी विचारत? नाही नाही दादा तुम्हाला फोन करणार आहेत ना, सकाळी फोन येईल ताई, तुम्हाला माहिती आहे सकाळी लवकर दादा फोन करतात, तर तुम्हाला विश करायला फोन येईल आणि त्याच्यासाठी आम्ही कन्फर्म करून घेतो आहे तारीख आणि सगळं बरोबर आहे का. त्या दिवशी काय दादांचा फोनच नाही आला. 28 तारखेलाच असा प्रकार घडला आणि पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस होता. तो एक त्यांच्याशी संबंधित आपण म्हणतो ना एक आठवण की दादा तुम्हाला फोन करतील, तो फोन मिस झाला. आम्ही ह्या मुलाखतीचा उद्देश निश्चितपणे हा होता, तुमच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं होतं. खूप मनमोकळेपणाने बोललात ताई. कधी असं वाटलं नाही की तुम्ही एक राजकारणी आहात आणि हातचा राखून एका पत्रकाराशी बोलताय. हातचा राखून बोलला नाहीत, मनमोकळेपणाने बोललात. खूप खूप धन्यवाद. तर खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू.